नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण देसी मॅगी तयार करणार आहोत। सर्व फळभाज्यांनी सुसज्ज अशी चवीला अगदी अप्रतिम लागते। लहानांपासून मोठ्यांपर्यंत छोट्या मोठ्या भुकेसाठी अप्रतिम अशी रेसिपी आहे ही। चला तर मग बघूया 5 मिनिटात तयार होणारी ही देसी मॅगी। गॅसवर कढई ठेवून घेऊन त्यामध्ये थोडेसे तेल घालून घेतले। तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जिरे मोहरी घालून घेऊया। जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेला लसूण घालून घेणार आहोत। लसूण लालसर झाल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली 2 हिरवी मिरची टाकून घेऊया। त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया आणि छान ट्रान्सपरंट होईपर्यंत छान परतून घेऊया। कांदा छान परतून झाल्यानंतर यामध्ये उभे कापून घेतलेले असे गाजर घालून घेऊया। या ठिकाणी तुम्हाला आवडेल त्या प्रकारचे तुम्ही फळभाज्या वापरू शकतात। त्याचबरोबर बारीक चिरलेला टोमॅटो घालून सर्व मसाला छान एकसारखा परतून घेऊया। यानंतर यामध्ये थोडेसे शेंगदाणे घालून घेऊया आणि सर्व मसाला तेलामध्ये परतून घेऊया। यानंतर यामध्ये कढीपत्ता घालून सर्व मसाला छान परतून घेऊया। यानंतर यामध्ये मॅगी मसाला घालून घेऊया। मसाला घालून परतवल्यानंतर यामध्ये थोडीशी हळद घालून घेऊया। हळद टाकून घेतल्यानंतर सर्व मसाला छान परतून घेऊया। यानंतर यामध्ये कोथिंबीर घालून सर्व मसाला पुन्हा एकदा छान परतून घेऊया। सर्व मसाला छान परतल्यानंतर यामध्ये आपण थोडेसे गरम पाणी घालून घेऊया। या फोडणीमध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि या फोडणीला छान उकळी आणून घेऊया। तोपर्यंत आपण मार्केटमध्ये अशा शेवया भेटतात। या शेवया आपण गोड किंवा तिखटही बनवू शकतो। त्याच ह्या शेवया आपण या फोडणीमध्ये घालून घेणार आहोत। पण लक्षात ठेवा, फोडणीला छान खळखळून उकळी आली पाहिजे। त्यानंतरच फोडणीमध्ये आपल्याला शेवया घालून घ्यायच्या आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फोडणीमध्ये आपण शेवया घालून घेऊया। संपूर्ण शेवया फोडणीमध्ये छान बुडाल्या पाहिजे, त्यानंतरच त्या व्यवस्थित शिजल्या जातील। अगदी अलगद हाताने फोडणीमध्ये छान शेवया परतून घेऊया। यानंतर अर्धा मिनिटासाठी यावर आपण झाकण ठेवून घेणार आहोत। झाकण ठेवल्यामुळे कमी पाण्यामध्ये शेवई छान शिजून निघते। झाकण काढल्यानंतर अर्धा मिनिट शेवई छान परतून घ्यायची आणि परतून झाल्यानंतर डिशमध्ये छान सर्व करून घ्यायची। या डिशला तुमच्या भागामध्ये काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका। धन्यवाद।